एकीकडे रोहित पाटील त्याचबरोबर अक्षय थोरवे आणि दादू कदम यांचा संघ आपल्याला श्री विश्वेश्वर 11 पाहायला मिळतो। तो दुसरीकडे प्रवीण दादा पाटील यांचा मराठा वॉरियर्स हा संघ पाहायला मिळतो। कारण की दादूंचा संघ काय करतोय? मनीष फिल्डिंग की बॅटिंग? बॅटिंग दादू काहीतरी लावायला हवं, तुम्ही गोल्डन मॅन तुमचं नाव आहे, जरा लावा एखाद्या षटकारासाठी 500,000, 2 षटकारांसाठी 2-3 हजार, 3 षटकारांसाठी 4-5 हजार। गोल्डन मॅन आहेत तुम्ही, काहीतरी लावायला जावं। आमचा अपमान करू नका, आम्ही बऱ्याच दूरवरून आलो तुमची लीगमध्ये समालोचन करण्यासाठी। खेळाडूंसाठी काहीतरी लावा आता। चला दादू यांच्याकडून जर षटकार हॅट्रिक झाली तर 2,000चं पारितोषिक कोणत्याही फलंदाजाला। ज्यांचं बॅटिंग आहे लागोपाठ जर 3 षटकार कुठल्या फलंदाजाने मारले तर गोल्डन मॅन दादू मनीष यांच्याकडून 2,000चं पारितोषिक। नक्की 2,000चं पारितोषिक असेल प्रवीणजी। खरं तर या विभागामध्ये ATM जरी बंद असले तरी दादूची बँक मात्र आजच्या कंडिशनला चालू आहे खऱ्या अर्थानं। चला जवळ मैदानाकडे श्री विश्वेश्वर 11 आणि त्यांच्या विरोधात मराठा वॉरियर्स या दरम्यान या ठिकाणी नुकताच ज्यांचे या ठिकाणी शुभागमन होत आहे ते रायगड जिल्हा परिषदेच्या विद्यमान सदस्य आदरणीय रेश्माताई राजेश पाटील यांचे या ठिकाणी शुभागमन होते। त्याचबरोबर या ठिकाणी राधिका 11चे संघमालक आदरणीय राजाजी दीपक पाटील हे या ठिकाणी उपस्थित राहत आहेत। त्याचबरोबर उद्योजक निखिल पाटील हे देखील या ठिकाणी उपस्थित राहत आहेत। तीनही मान्यवरांचे या ठिकाणी सहर्ष स्वागत। हा नक्कीच ढेकूचे दिलीप पाटील टेलिव्हिजनवरून आपल्याला सामना पाहताना दिसतात। धनशक्ती विरुद्ध जनशक्तीचा विजय काय असतो हा विजय आपण पाहिला जिल्हा परिषदेच्या निकालामध्ये। सौभाग्यवती रेश्माताई राजेश पाटील यांचा विजय, खरोखरच संपूर्ण जिल्ह्याने हा विजय साजरा केला। कारण असं म्हटलं होतं 3 हाय व्होल्टेज लढती या रायगडमध्ये आम्ही नेहमी ABP माझावर पाहायचो। त्यामध्ये पहिली लढत होती ती गव्हाण जिल्हा परिषद, दुसरी जी झेडपीची लढत होती ती म्हणजे वासंबे जिल्हा परिषद आणि तिसरी जी लढत होती ती अत्तरगाव जिल्हा परिषद। या 3 जिल्हा परिषदांच्या चर्चा संपूर्ण रायगडमध्ये होत्या आणि संपूर्ण रायगडचं लक्ष लागलं होतं की या जिल्हा परिषदेमध्ये कोणाचा विजय होणार। या 3 जिल्हा परिषदेमध्ये खरोखरच, कारण तुम्ही ABP माझा न्यूज जर त्यावेळेला पाहिली असेल, TV9 पाहिली असेल तर रायगड जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये या 3 जिल्हा परिषदांच्या चर्चा जास्त होत्या आणि त्यातील एक अत्तरगाव जिल्हा परिषद ज्यामध्ये रेश्माताईंनी मिळवलेला विजय। खरं तर वेळ त्यांच्याकडे फार कमी होता प्रचारासाठी, अचानक जाहीर झालेली उमेदवारी आणि त्यानंतर थोड्याच अवधीत त्या घराघरात पोहोचल्या आणि खऱ्या अर्थानं त्यांनी प्रस्थापितांना धक्का दिला। रेश्माताई यांचं मनापासून कौतुक आणि ज्यांची आपण मनीष चातुर्याने वाट पाहत होतो, खऱ्या अर्थानं ज्यांचा संघर्ष आज ही तरुण पिढी त्यांना ओळखते की ती RPLचे अध्यक्ष आहेत। आज ही तरुण पिढी ज्यांना ओळखते की आज ते विद्यमान जिल्हा परिषदेचे अध्यक्ष आहेत। पण या यशामागे गेल्या 20 वर्षाचा जो त्यांनी संघर्ष केला तो संघर्ष मी पाहिलाय। गेली 20 वर्ष मी ज्यांच्याबरोबर काम करतोय हे अभिमानाने सांगतोय की आमच्यातील एक तरुण होत करू तरुण खऱ्या अर्थानं मेहनत आणि जिद्दीच्या जोरावर मला समाजासाठी काहीतरी करायचं आहे या एका उद्देशाने ज्यांनी समाजकारण केलं, राजकारण केलं, कठीण परिस्थितीतून शिक्षण घेतलं, शिक्षणातून यश मिळवलं, असे सन्माननीय विद्यमान जिल्हा परिषद अध्यक्ष आणि त्याचबरोबर विद्यमान रायगड प्रीमियर लीग अध्यक्ष मंगेशजी वाकडीकर यांचं या धाकटी पंढरी पंचक्रोशी लीगमध्ये मनापासून मनपूर्वक स्वागत। एक चेंडू होऊ द्यात म्हणजे एक षटक संपून जाईल। एक चेंडू फक्त समोरच्या दिशेने टाकलाय आणि एक धाव अगदी सहजरित्या कंप्लीट केली जाईल। चला बाईच्या स्वरूपातली पंच विनंती असेल 1-2 मिनिटं मॅच थांबवा। खरं तर ज्यांची उपस्थिती या ठिकाणी लाभते ते रायगड जिल्हा परिषदेचे नवनिर्वाचित अध्यक्ष आदरणीय
शिलेदार अर्थात या क्रिकेटच्या पटलावरती टेनिस बॉल क्रिकेट आता जगविख्यात झालाय आणि जगाच्या पटलावरती जितकं लेदर बॉल क्रिकेटला महत्व दिलं जातं त्या आपण सर्वजण आतुरतेने वाट पाहत होतो ते रायगड जिल्हा परिषदेचे नवनिर्वाचित अध्यक्ष आणि त्याचबरोबर खरं तर ज्यांनी स्वप्न पाहिलं होतं ज्यावेळेस लेदर बॉल क्रिकेटला जितका दर्जा दिला जातो तितका टेनिस बॉल क्रिकेटला दिला पाहिजे आणि त्यासाठी केलेली त्यांनी ही धडपड आणि आज यशस्वीरित्या टेनिस बॉल क्रिकेटमध्ये या पटलावरती टेनिस बॉल क्रिकेटला ज्यांनी महत्त्व दिलं आणि रायगड प्रीमियर लीग सारखा इतका मोठा रायगडमध्ये क्रिकेटचा कुंभमेळा भरवला आणि त्यांचे मुख्य अध्यक्ष आदरणीय मंगेशजी वाकडीकर साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्याचबरोबर रायगड जिल्हा परिषदेच्या नुकत्याच झालेल्या नवनिर्वाचित सदस्या आदरणीय रेश्माताई राजेश पाटील या देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. या दोन्ही मान्यवरांचं या ठिकाणी धाकटी पंढरी पंचकृषी प्रीमियर लीग 2026 पर्व 12 मधलं आपलं या ठिकाणी सहर्ष स्वागत आहे. नक्कीच मनीष, खरं तर मंगेशजी वाकडीकर यांचं इथं आगमन झालंय. यांचा संघर्ष मी गेली 20 वर्ष पाहतोय. सामान्य शेतकऱ्याच्या कुटुंबात यांचा जन्म झाला आणि खऱ्या अर्थानं यांचं शिक्षण झालं. त्यानंतर त्यांनी ICC असेल, HDFC असेल त्या बँकेच्या मॅनेजर पदापर्यंत मजल मारली आणि खऱ्या अर्थानं एक गाव 11 ही संकल्पना ते क्रिकेटमध्ये घेऊन आले. तालुका ही संकल्पना ते क्रिकेटमध्ये घेऊन आले. संपूर्ण रायगडला एकत्रित करून क्रिकेट खेळलं जाऊ शकतं ही RPLची संकल्पना ते घेऊन आले. ज्यावेळी ते सदस्य म्हणून निवडून आले त्यावेळी त्यांनी एकच मनात ठेवलं की मला माझ्या गावासाठी काहीतरी करायचं आहे आणि ज्यावेळी ते जिल्हा परिषदेला उभे राहिले त्यावेळी मला माझ्या विभागासाठी करायचं आहे. आणि आत्ता ज्यावेळी मी त्यांच्याशी चर्चा केली, ज्यावेळी ते नवनिर्वाचित जिल्हा परिषद अध्यक्ष झाले, ते म्हटले की मला आता माझ्या जिल्ह्यासाठी काहीतरी करायचं आहे. याआधी क्रिकेटमध्ये केलं, आता समाजातील सर्व स्तरांसाठी मला काहीतरी करायचं आहे हा उद्देश माझ्या डोळ्यासमोर आहे. आणि खरोखरच न भूतो न भविष्यती त्यांनी सांगितलं की 2026चा जो बजेट आहे जिल्हा परिषदेचा तो सर्वात मोठा असेल आणि विकास कामांचा धडाका सुरू करणारा तो बजेट असेल. आपण मनापासून मंगेशजी वाकडीकर यांना शुभेच्छा देऊयात त्यांच्या पुढील राजकीय कारकिर्दीसाठी. आणि त्याचबरोबर आमचे संदीप पाटील साहेब यांचंही इथं आगमन झालं आहे, त्यांचंही मनापासून स्वागत करूया. त्याचबरोबर मित्र कसा असावा, विद्याधर जोशी यांच्यासारखा असावा. मित्र कसा असावा जो राजकारण असो समाजकारण असो त्यामध्ये हाताला हात देणारा असावा. असे मंगेश वाकडीकर यांचे सर्वात जवळचे मित्र विद्याधर साहेब यांचं मनापासून मनपूर्वक स्वागत. चला मॅचकडे देखील आपण लक्ष देऊयात. मान्यवरांचा मान सन्मान जरूर होईल. 28 धावसंख्या प्रगती पुस्तकावरती येताना पाहायला मिळतात. हार्ड हिटिंग बॅटिंग, बॉल थांबत नाहीये, बॉल लाईल बाउंड्री लाईनच्या पलीकडे आकाशाला दिली गवसनी, हाक मारली षटकाराला रोहित पाटीलच्या बॅट मधून. नक्कीच मंगेशजी वाकडीकर यांच्या नजरा आहेत या धाकटी प्रीमियर लीगला, कारण RPL चे विद्यमान अध्यक्ष आहेत ते. त्यामुळे या विभागातील खेळाडू RPL कशी खेळतील नजर त्यांची इतकी चाणाक्ष आहे की एका क्षणात ते ओळखतात कोणता खेळाडू खेळू शकतो, कोणत्या खेळाडूला आणखीन किती मेहनत करावी लागेल. कारण गेली 20 वर्ष 16 ते 20 वर्ष मी त्यांच्याबरोबर काम करतो या क्रिकेटच्या माध्यमातून आणि त्यांची चाणक्य बुद्धी याची मला पूर्ण ओळख आहे. ते लगेच ओळखतात की या विभागामध्ये क्रिकेटसाठी पोषक वातावरण जे निर्माण केलं आहे धाकटी पंढरी
प्रीमियर लीगच्या कमिटीनं IPLच्या धर्तीवर एक चांगला प्रोग्राम घेऊन ते क्रिकेटचं पुढे आलेत. का पुढे आलेत तर RPLमध्ये या खेळाडूंना खेळण्याची संधी मिळावी, तालुका हबमध्ये खेळण्याची संधी मिळावी. जे मंगेशजी वाकडीकरांनी रायगड जिल्ह्यातील खेळाडूंसाठी केलं आहे त्याचा प्रयत्न, छोटासा प्रयत्न खरं तर धाकटी पंढरी पंचक्रोशी प्रीमियर लीगच्या माध्यमातून या विभागातील खेळाडूंसाठी ही ऑर्गनायझर कमिटी करते. मनीष, थँक्यू. चेंडूखाली क्षेत्ररक्षक जज केलं, प्रोडक्शन खूप चांगलं होतं बॉलचं, पण त्याखाली देखील क्षेत्ररक्षकाला जज केलं. खरं तर जाळ्यामध्ये विणलं, चेंडूला टिपला गेला आणि खेळाडू क्रमांक 2 मैदानातून आला बाहेर. रोहित पाटील सारखा खेळाडू येतोय तंबूच्या दिशेने. सलामीर जोडीतला खेळाडू आपल्याला पाहायला मिळतो. रोहित पाटील नावाचं वादळ जो मैदानावरती खऱ्या अर्थानं तुफानासारखा आला होता आणि आता वाऱ्यासारखा तंबूच्या दिशेने येताना आपल्याला पाहायला मिळतोय. कामगिरी चांगली राहिली. 7 चेंडू आणि 19 धावसंख्येची एक वैयक्तिक खेळी संघासाठी 36 धावसंख्यांवर नेऊन ठेवणारा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळाला. आणि धावसंख्या 36 आकड्यावरती जात असताना एक गडी देखील या ठिकाणी रोहित पाटीलच्या स्वरूपात श्री विश्वेश्वर 11 या संघानं मैदानावरती गमावलाय. आणि नक्कीच खरं तर हा 12 वर्षाचा तप होता आणि ज्या कमिटीनं खरं तर सुरुवात केली होती तीच कमिटी आता एक तप पूर्ण करताना आपल्याला पाहायला मिळते या धाकटी पंढरी पंचक्रोशी प्रीमियर लीगला. कारण की संपूर्ण पंचक्रोशी एकत्रित घेऊन नवीन खेळाडूंना कसा जास्तीत जास्त प्रतिसाद त्यांच्याकडून घेता येईल आणि नवीन खेळाडू आपल्याला या क्रिकेटच्या पटलावरती उतरवता येतील आणि या क्रिकेटच्या रणयुद्धामध्ये, या क्रिकेटच्या फायटिंगमध्ये आपल्याला कसे चांगले खेळाडू घडवता येतील याकडे सगळ्यात चांगलं लक्ष होतं. फुलटस बॉल जरूर होता, पंचांकडे बॅट्समनची अपील जरूर असेल. एक कंप्लीट केली जाते या ठिकाणी, क्षेत्ररक्षक आहे, कोणत्या प्रकारची चुकी केली जात नाही आहे. पण त्यानंतर फेकी झाल्यानंतर 3 खेळाडूंमध्ये झुंबड झाली चेंडूवरती. नो चेंडू दंडित केला गेला. फर्स्ट ॲट बिमर मर्यादेपेक्षा जास्त उंच चेंडू टाकल्यामुळे खरं तर आता गोलंदाजाला केलं दंडित. एक अतिरिक्तची धावसंख्या जोडावी लागेल, एक अतिरिक्त चेंडू देखील टाकावा लागेल बॅट्समनला, बॉलरला. आता धावसंख्येचा जर विचार करता या बॉलवरती असेल फ्री हिट, संपूर्णपणे हात खुळे करण्याची संधी बॅट्समनला असेल. धावसंख्या झाली आहे ती तब्बल 40 धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते प्रगती पुस्तकावरती. एक गड्याच्या मोबदल्यामध्ये 40 धावसंख्या. जमिनीच्या भाषेत जर विचार केला राज तर 1 एकर इतकी धावसंख्या प्रगती पुस्तकावरती येताना आपल्याला पाहायला मिळते. 40 धावा, एक गडी बाद झाला. बाद होणार खेळाडू रोहित पाटील आणि आता बॉलिंग ट्रॅकवरती केतन. खूप चांगला खोला टाकण्याचा प्रयत्न केला जातोय. दिशा देखील तितकी चांगली आहे आणि वेग देखील तितकाच आणि टप्प्यावरती असलेलं अचूक नियंत्रण आणि याचा संगम झाला निर्धाव चेंडूमध्ये आणि डॉट बॉलच्या साह्यानं केतन अद्याप पहिला नो चेंडू टाकल्यानंतर आपल्याला मैदानावरती सिद्ध करून दाखवतोय तो आता की नो चेंडू जरूर टाकलाय, चूक जरूर केली आहे, पण आता त्या चुकीला मागे लपवून मला येणाऱ्या भविष्यामध्ये काय गोलंदाजी करायची या हेतून गोलंदाजी करतोय. लगातारचा दुसरा खोलात टाकलेला चेंडू यष्टीरक्षक थोडी चुकी करतोय मैदानावरती आणि लीग बाईच्या सुरुवात मिळालेली ही एक धावसंख्या आणि धावसंख्या देखील आकड्यानं बदल करत असताना जम पोहोचेल ती तब्बल या बॉलवरती देखील पुरेपूर वापर केला, एफर्ट दाखवले. क्षेत्ररक्षक देखील प्रयत्न करत बसला पण त्याच्या देखील आवाक्या बाहेर बॉल निघाला. बॉल लाईल बाउंड्री लाईनच्या पलीकडे मिळाला लांबच लांब उतुंग हाय अँड हँडसम युझम षटकार. यस थँक्यू डीजे. नंबर मिळालाय 6 आणि या 6 धावसंख्येच्या सगळ्यांना धावसंख्या मात्र जाऊन पोहोचेल ती तब्बल 45 आकड्यावरती. 45 धावसंख्या सफल झाला. आता राज थोडासा
दोन वाईड लाईन आहेत, त्यामुळे सफल झाल्यानंतर गोलंदाजाला थोडी पोषकता पाहायला मिळते. आपल्याला यष्टांपासून बराच दूर पाहायला मिळतो. या दरम्यान या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात अतकरगाव पंचायत समितीच्या नवनिर्वाचित सदस्य आदरणीय देवयानी ताई देशमुख या ठिकाणी उपस्थित राहिले. त्यांना देखील विनंती करतो की या व्यासपीठावरती आपलं या ठिकाणी सहर्ष स्वागत आहे. हलक्या हातानं फ्लिक केलं बॉलला, मनगटातली ताकद दाखवले, क्रिकेट मधली मादक सौंदर्यता दाखवले. या ठिकाणी बॉल येईल बाउंड्री लाईनच्या पलीकडे, मिळतील नंबर 4, आलाय दर्शदार चौकार. या ग्राउंडचे मालक आणि माजी नगराध्यक्ष खोपोली नगर परिषद सन्माननीय सुनीलजी पाटील साहेब यांचंही आगमन होणार आहे. व्यासपीठावर असलेले सर्व पाहुणे, ज्यामध्ये मंगेशदादा वाकडीकर अर्थातच विद्यमान नवनिर्वाचित जिल्हा परिषद अध्यक्ष रायगड, त्याचबरोबर सौभाग्यवती रेश्माताई राजेश पाटील विद्यमान जिल्हा परिषद सदस्य, त्याचबरोबर पंचायत समिती सदस्य देवयानी अजित देशमुख, त्याचबरोबर सन्माननीय विद्याधर जोशी BJP अध्यक्ष जिल्हा परिषद वार्ड केळवणे, प्रफुल्ल पाटील तालुका सरचिटणीस भारतीय जनता पार्टी पनवेल, विनायकजी पाटील युवा नेता भारतीय जनता पार्टी, संदीप पाटील आपटा पंचायत भारतीय जनता पार्टी समिती अध्यक्ष, विकासजी म्हात्रे युवा नेतृत्व भाजप, या सर्वांचं पुन्हा एकदा या धाकटी पंढरी पंचक्रोशी लीगमध्ये मनापासून मनपूर्वक स्वागत. धावसंख्या प्रगती पुस्तकावरती येऊन पोचले 49 या आकड्यावरती. राज सावंत आता मैदानावरती. खरं तर 2 सामन्यामध्ये राजनं सर्वांनाच नाराज केलं होतं, कारण की पहिला चेंडू सुरुवातीस खरं तर राज तंबूच्या दिशेनं परतला होता, कारण की राजवरती असलेला विश्वास, संपूर्ण चाहत्या वर्गाचं प्रेम आणि त्यांना केलेलं ती नाराजी. पण यामध्ये आता तो संपूर्णपणे नाराजी भरून काढतो, कारण की त्यांनी ओळखलं मैदानावरती आता या ठिकाणाहून जर आपल्याला संघर्ष करायचा आहे, जर संघर्षाच्या भट्टीमध्ये जर आपल्याला जायचं आहे, तर आपल्याला स्वतःला पेटून घ्यावं लागेल या संघर्षामध्ये. आणि त्यांनी ते ओळखलं, कारण की त्याला माहिती आहे जर या ठिकाणाहून जर आपण मागे हारलो तर संघ आपला या स्पर्धेतून काढता पाय काढू शकतो. पण जर या स्पर्धेमध्ये आपल्याला झेंडा रोवायचा असेल तर आपल्याला त्याच प्रकारे कामगिरी करावी लागेल. आता बॅट बोलतीये नंबर 6, आलाय दर्शदार प्रेक्षणीय वज्र टोला देणारा हा षटकार. खरं तर मंगेशजी वाकडीकर साहेब यांच्या माहितीसाठी मी सांगतोय, राज सावंत ज्यावेळी शिरडोनला RPL झाली होती त्यावेळी मुरबी संघाकडून खेळला होता आणि एक क्रुशियल इनिंग 42 धावांची मॅच विनिंग, असं वाटलं होतं की आता हा सामना खेचून आणेल अशी इनिंग त्याने खेळली होती. आणि राज सावंत खरं तर तालुका आपला सुद्धा खेळतो आहे की व्यावसायिक स्तरावरचा खेळाडू ज्याला घडवलं आहे ते मास्टर माइंड संजय सोलंकी यानं. नक्कीच ज्यावेळी UK टायगर टुर्नामेंट जिल्हास्तरीय करण्याचा मानस घाटकोपरला झाला त्यावेळी मंगेशदादांनी खरं तर रायगड क्रिकेटपटूंना घेऊन रायगड जिल्हास्तरीय टीम टेनिस बॉल क्रिकेटमध्ये जरा जोरदार टाळ्या घाटकोपरला टाकली होती. त्यांनी प्रयत्न तो केला आणि त्यानंतर मात्र आज ISPL सारख्या स्पर्धेमध्ये रायगडचे बरेच स्टार दिसत आहेत. कोणीतरी रोपटं लावावं लागतं, ते रोपटं लावलं आहे मंगेशदादांनी आणि आता त्याचा वरटवृक्ष आपल्याला पाहायला मिळतोय रायगड टेनिसच्या क्रिकेटमध्ये. मनीष. रायगड प्रीमियर लीगची चर्चा सर्वत्र होताना आपल्याला पाहायला मिळते. संपूर्ण जिल्ह्यातील नामवंत खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात त्या स्पर्धेमध्ये आणि आजचा 7वा दिवस त्या स्पर्धेचा आपल्याला पाहायला मिळतो. ती देखील डे नाईटची ती स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. पण त्यांचे मुख्य अध्यक्ष या ठिकाणी उपस्थित आहेत, विराजमान आहेत मुख्य व्यासपीठावरती. नवीन खेळाडू मैदानावरती दाखल झाला आहे राज सावंत. का या खेळाडूला बकासूर नावानं ओळखलं जातं ते त्यानं दाखवलं मैदानावरती. बॉल थांबत नाहीये, बॉल जातोय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. आता राज सावंत फक्त एकच बोलत असेल म्हणा,
आता मला शब्द ओठातून काढायची गरज नाही, माझ्या मनगटातली ताकद माझी बाट दाखवून देते, कारण की माझी बाट एका दुसऱ्या धावेला जुमानत नाहीये, आता फक्त ती हवाई सफर करते, अर्थात आसमानाला गवसणी घालते. मिळालेला षटकार खुला टाकलाय लॉंग द कार्पेट. चेंडू खाली क्षेत्ररक्षक जज करेल, उचलणार, फेकणार. एक धाव सहजरित्या कंप्लीट केली जाईल. धावसंख्येत एकाकडे केलं जाईल बदल, जाऊन पोहोचेल तब्बल 64 या आकड्यावरती. 64 धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. या स्पर्धेतील उत्कृष्ट धावसंख्या करणारा संघ आपल्याला पाहायला मिळाला. अर्थातच नरेश दादा युवा प्रतिष्ठान डेको संघाला तब्बल 103 धावसंख्येच्या भलं मोठं डोंगर उभं करताना आपल्याला पाहायला मिळाला. साहिल विष्णू पाटीलचं अर्धशतक त्या स्पर्धेमध्ये आपल्याला त्या मॅचमध्ये आपल्याला पाहायला मिळालं. एकच मॅचमध्ये खरं तर या स्पर्धेचा विक्रम देखील आपल्याला पाहायला मिळाला. अक्षय ऑनस्ट्राईक खेळाडू बॉल पडल्यानंतर आशाभूत नजरेने चेंडूकडे पाहत बसला. चेंडू फळीचा संपर्क बनला नाही हवा तितका. 3 षटक 4 षटक या ठिकाणी अगदी सहजरित्या संपुष्टात आली आणि संपुष्टात येत असताना राज सावंत आपल्या अर्धशतकापासून अगदी 10 धावसंख्येच्या दुरीवरती पाहायला मिळतोय. अर्धशतक होणार का या स्पर्धेतील तिसरं, कारण की पहिलं चौथं अर्धशतक पहिलं रोहित जाधवनं मारलं, दुसरं साहिल पाटीलने मारलं, तिसरं अगदी आपल्याला पाहायला मिळेल विजय पडवळनं मारलं. या स्पर्धेतील चौथं राज सावंतच्या नावी जात आहे का हे पाहणं देखील महत्त्वाचं आहे, कारण की क्रिकेट म्हटलं की जर आणि तर, आणि क्रिकेटमध्ये या 2 शब्दांना स्थान देखील दिलं जात नाही आणि या 2 शब्दांशिवाय क्रिकेट देखील अपुरं आहे, हे देखील महत्त्वाचं आहे. 3-4 षटकं या ठिकाणी संपुष्टात आली. 24 चेंडूंचा खेळ या ठिकाणी अगदी सहजरित्या संपला जातोय. 15.50च्या सरासरीने धावसंख्या या ठिकाणी मात्र जमवण्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. यश लाभलं जातं. एकीकडे आपल्याला पाहायला मिळते श्री विश्वेश्वर 11 टीम जी बॅटिंग करते आणि लिडिंग फ्रॉम द फ्रंट, अर्थात संघाचा कर्णधार आणि कॅप्टन म्हणून जी भूमिका बजावतो राज सावंत, आता ती परफेक्ट पडेल. आणि त्याचबरोबर संदेश पाटील सारखा मास्टरमाइंड खेळाडू मैदानावरती शांत का बसलाय हा प्रश्नचिन्ह देखील निर्माण झालाय. 64 धावसंख्या झाल्या. 2 गडी या ठिकाणी झालेले आहेत बाद. रोहित पाटील बाद झाला आणि त्याचबरोबर रोहित वाघमारी हे 2 खेळाडू बाद झालेले आहेत. राज सावंत आणि अक्षय खरेवली ही जोडी मैदानावरती खेळते. संदेश आपल्याला पाहायला मिळतोय. समोरून खेळलाय उंच खुरा चेंडू, चेंडू खाली क्षेत्ररक्षक येणार, जज केलं जात आहे. संदेश शांत का बसला, कारण की येणाऱ्या सुनामी आधीची ही शांतता आणि त्यानंतर दाखवलेलं हे रौद्र रूप संदेश परतवलं. खरं तर राज सावंतला निराशा असेल, थोडासा नाराज असेल, पण हार मानून चालणार नाहीये. संघासाठी दिलेलं योगदान खूप महत्त्वाचं आहे. राज सावंत 14 बॉल 40 धावसंख्येची इनिंग खेळून तंबूच्या दिशेने येतोय. आपल्याला पाहायला मिळतो श्री विश्वेश्वर 11 डेको टीमचा. उद्या राजसाठी देखील, कारण की 40 धावसंख्येचं एक चांगली बॅटिंग आपल्याला पाहायला मिळाली खरं तर राजकडून, कारण की दोन्ही मॅचमध्ये 0 धावसंख्येवरती बाद होणारा खेळाडू 40 धावसंख्येचं योगदान देताना आपल्याला पाहायला मिळालं. कारण की जिवलक ग्रुपनं दिलेलं त्याला खरे तर कान मंत्र, आणि त्यानंतर त्याने त्या कानमंत्रावरती विश्वास ठेवून त्या गोष्टी मनामध्ये ठेवल्या आणि केलेली बॅटिंग खऱ्या अर्थानं मैदानावरती पाहायला मिळते. 64 वरती 3 आपल्याला पाहायला मिळतात. संदेशचं हे षटक मैदानावरती चालू आहेत. नवीन बॅटिंग टीमकडून वाईटसाठी रिव्ह्यू घेण्यात आलाय. बॉलिंग बॅटिंग दोघांनाही पोषक अशी खेळपट्टी आपल्याला पाहायला मिळतात. नवीन बॅट्समन प्रणव लोखंडे मैदानावरती दाखल झालाय. अक्षय खरिवले ऑन स्ट्राईक आपल्याला मागील चेंडूवरती देखील पाहायला मिळाला. सिंगलमध्ये रोटेट अजूनही 3 ते 4 चेंडूंचा खेळ बाकी असताना त्यानंतर मान्यवरांच्या शुभ सन्मानाकडे आपण वळूयात. उपस्थित व्यासपीठावरती आपण या स्पर्धेचा आनंद मनमुराद आनंद घेण्यासाठी आपण पाहू शकता. रायगड जिल्हा परिषदेचे नुकतेच झालेले विद्यमान अध्यक्ष आदरणीय मंगेशजी वाकडेकर साहेब, त्याचबरोबर रायगड जिल्हा परिषदेच्या नुकताच फेअर डिलेव्हरी
नवनिर्वाचित सदस्य आदरणीय रेशमाताई राजेश पाटील या देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचबरोबर आतकरगाव पंचायत समितीच्या आदरणीय देवयानीताई देशमुख देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं देखील आपण करूयात सन्मान. पण क्रिकेटच्या मैदानावरती यापेक्षा मोठा सन्मान का असेल की मान्यवरांचा सन्मान हा षटकारानं केला जातोय. बॉल जातोय बाउंड्री लाईनच्या पलीकडे, प्रणवच्या बॅटमधून आल्या आल्या फेकला जातोय बाउंड्री लाईनच्या पलीकडे, नंबर मिळेल असा आलाय षटकार. तर नायक नाही पण खलनायकाची भूमिका खऱ्या अर्थानं प्रणव मैदानावरती दाखवताना आपल्याला पाहायला मिळतोय. भल्ला मोठा फटका, संदेशनं 2 चेंडूंवरती बांधलं पण प्रणवनं ती बांधीत तोडलेली आपल्याला पाहायला मिळतीये. डॉट बॉल पाहायला मिळतोय. कंबा केलं जात आहे. कधी सर बॅटिंग करणारी टीम तर कधी बॉलिंग करणारी टीम सर होताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. याला असं म्हणतात मित्रांनो क्रिकेट. कारण की क्रिकेट खेळ एक असं आहे की घरच्या गादीवरून क्रिकेटच्या मातीवरती बसवणारा सर्वांच्या आवडीचा खेळ म्हटला तर क्रिकेट. खुलं टाकलं जाईल बॉलला, चेंडू खाली क्षेत्ररक्षक जज करेल. एक कंप्लीट केली जाते, दुसरीचा प्रयत्न केला जातो. 2 अगदी सहजरित्या कंप्लीट केल्या जात आहेत. पंच 3 धावा अगदी सहजरित्या कंप्लीट केल्या जात आहेत. धावसंख्या 3 न केला जाईल बदल. आणि क्रिकेटमध्ये धावून काढणाऱ्या 3 धावसंख्या अगदी दोन्ही बॅट्समनसाठी खूप अगदी अवघड असतात. कारण की जीवाच्या आकांतानं नक्कीच मनीष, शेवटचा चेंडू शिल्लक आहे. यानंतर खऱ्या अर्थानं या व्यासपीठावर जमलेल्या पाहुण्यांचं स्वागत केलं जाईल. धाकटी भंडारी पंचक्रोशी प्रीमियर लीग 2026. खऱ्या अर्थानं हा सोहळा आता धन्य पावला आहे. कारण जिल्हा परिषदेचे अध्यक्ष आपल्याबरोबर आहेत, रायगड प्रीमियर लीगचे अध्यक्ष आपल्याबरोबर आहेत मंगेशजी वाकडीकर. या जिल्हा परिषद वार्डच्या विद्यमान सदस्य सौभाग्यवती रेशमाताई राजेशजी पाटील आपल्याबरोबर आहेत. त्याचबरोबर या वॉर्डच्या पंचायत समिती सदस्या सौभाग्यवती देवयानीताई अजित देशमुख साहेब आपल्याबरोबर आहेत. त्याचबरोबर संपूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पार्टीचं काम करणारी जी मंडळी आहे ती आपल्याबरोबर आहे. तर मी विनंती करेन, शेवटचा चेंडू आहे का मनीष? लास्ट बॉल ऑफ इनिंग, शेवटचा चेंडू बाकी असेल हे सत्र संपण्यासाठी. संदेश आहे, अक्षय करवली ऑन स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळतोय. संपूर्णपणे सफल झाला आणि फटका खेचताना मोठा फटका खेचण्याच्या प्रयत्नामध्ये एक धाव अगदी सहजरित्या कंप्लीट केली. तर मी धाकटी भंडारी पंचक्रोशी प्रीमियर लीगच्या ऑर्गनायझर कमिटीला विनंती करतोय की ज्यांनी खऱ्या अर्थानं या क्रिकेटला सुगीचे दिवस आणले, ज्यांनी ग्रामीण क्रिकेटला सोन्याचे दिवस आणले आणि खऱ्या अर्थानं राजकारण असो की समाजकारण असो, ज्यांनी नेहमीच खऱ्या अर्थानं तरुण वयात एक उंच गरुड झेप घेतली, ते तुम्हा सर्वांचे लाडके तरुणांच्या काळातील ताईत विद्यमान जिल्हा परिषद अध्यक्ष, विद्यमान रायगड प्रीमियर लीग अध्यक्ष सन्माननीय मंगेशजी वाकडीकर साहेब यांचा सन्मान या व्यासपीठावर केला जातोय. ज्यांनी धक्का दिला आणि खऱ्या अर्थानं धनशक्ती विरुद्ध जनशक्तीची लढाई ज्यांनी जिंकली त्या सौभाग्यवती रेशमाताई राजेश पाटील यांचा सन्मान विद्यमान जिल्हा परिषद सदस्या यांचं स्वागत या व्यासपीठावर केलं जाईल.
तर विजयासाठी 5 षटकांमध्ये करायच्या असतील त्या तब्बल 76 धावसंख्या 30 बॉलमध्ये करायच्या. यानंतर मी राजेजी पाटील यांना विनंती करतो की त्यांनी त्यांच्या स्वागताचा स्वीकार करावा. राजेजी पाटील. भारतीय जनता पार्टी अध्यक्ष आणि मंगेशजी वाकडीकर यांची सावली म्हणून ज्यांना खेळवणे विभागात ओळखलं जातं असे सन्माननीय विद्याधर जोशी साहेब यांचं स्वागत या व्यासपीठावर केलं जात आहे. सन्माननीय विद्याधर जोशी साहेब. सावली खरं तर मित्र कसा असावा गारव्यासारखा याचं उत्तम उदाहरण म्हणजे मंगेशजी वाकडीकर आणि विद्याधर जोशी यांची मैत्री. यानंतर तालुका सरचिटणीस भारतीय जनता पार्टी सन्माननीय प्रफुल्लजी पाटील, प्रफुल्ल शेठ पाटील यांना मी विनंती करतोय की त्यांनी आमच्या स्वागताचा स्वीकार करावा. त्यानंतर सन्माननीय भारतीय जनता पार्टी युवा विनायकजी पाटील साहेब यांना मी विनंती करतोय की त्यांनी आमच्या स्वागताचा स्वीकार करावा. यानंतर सन्माननीय आपटा पंचायत समिती भारतीय जनता पार्टी अध्यक्ष सन्माननीय संदीपजी पाटील साहेब यांना विनंती असेल की त्यांनी आमच्या स्वागताचा स्वीकार करावा. युवा नेता भारतीय जनता पार्टी सन्माननीय विकासजी म्हात्रे साहेब यांना माझी विनंती असेल की त्यांनी आमच्या स्वागताचा स्वीकार करावा. विकासजी म्हात्रे साहेब. तर सर्व उपस्थित पाहुण्यांचं मनापासून स्वागत. मंगेशजी तुम्ही आलात, या स्पर्धेची शोभा वाढवलीत. खऱ्या अर्थानं तुमच्या संघर्षाला जर यशाची झालर असेल तर त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे मंगेशजी वाकडीकर यांना मी विनंती करतो की या धाकटी पंढरी पंचकृषी प्रीमियर लीगला त्यांनी शुभेच्छा द्याव्यात. धाकटी पंढरी पंचकृषी प्रीमियर लीग 2026 आयोजित कोण वर्ष 12वे. आज खऱ्या अर्थाने इथे येऊन खूप आनंद झाला की आम्ही ह्या सासगावला नेहमी दरवर्षी येत असतो विठ्ठलाचं दर्शन घ्यायला. आज खरोखर इथे खूप मोठं चांगलं आयोजन केलं आहे. सर्वात महत्त्वाची की इथे जी लाईटची व्यवस्था आहे ती अतिशय उत्तम दर्जाची आहे. इथे 10 टॉवर आहेत आणि प्रत्येक टॉवरला 20-20 हॅलोजन लावलेत. तर खरोखर ज्या प्रकारे रात्रीची टुर्नामेंट असते तिथे चांगली व्यवस्थापन केले. त्या पद्धतीने मॅडम आपलं पण हार्दिक अभिनंदन. आणि मला इथे खूप म्हणजे आनंद आला येऊन. दादा एक 2 प्रश्न फक्त. पहा खरं तर ही स्पर्धा ज्यांनी सुरू केली तुमच्या समवेत जी टीम आहे ना त्यांनी ह्या स्पर्धेला म्हणजे सुरुवात केली. म्हटलं त्यांचा एक मनसुबा होता की आपल्या ग्रामीण खेडोपाड्यातील खेळाडूंसाठी एक नवीन प्लॅटफॉर्म उभा राहावा. त्यासाठी धाकटी पंढरी पंचकृषी प्रीमियर लीग डेची सुरुवात केली. आणि माझ्या मते कर्जत खालापूर विभागामध्ये जर पहिले नाईटची लीग जर कुठली झाली असेल तर ही झाली. पण काही कालांतराने प्रत्येकाच्या व्यवसायानुसार त्यांनी ही लीग सोडली, नवीन पोरांच्या हातामध्ये दिली. त्यांनी देखील 4-5 वर्ष चालवलं. पण आज विठ्ठल रखुमाईचं मंदिर म्हटलं की वारकरी संप्रदाय म्हणजे एखादी गोष्ट 12 वर्ष पूर्ण केली का तो एक तप होतो. आणि सुरुवात या कमिटीने केली आणि 12व्या वर्षामध्ये देखील एक तप या कमिटीने करताना पाहायला मिळाला. आणि एक प्रश्न असेल, आता तुम्ही राजकारणापेक्षा तुम्हाला क्रिकेटवरती जास्त वेळ आहे हे आम्हाला देखील माहिती आहे. पण एक क्रिकेटमध्ये एक आणखी एक नवा बदल काय व्हावा आणि एक नवीन खेळाडूंना तुम्ही काय सांगाल? खऱ्या अर्थानं ज्यावेळी रायगड प्रीमियर लीगची स्थापना झाली त्यावेळी आशिष शेलारजी शिवडोनला ओपनिंग स्पर्धेसाठी आले होते.
त्यावेळी लेदर क्रिकेटमधल्या सर्व खेळाडूंना व्यावसायिक खेळाडू म्हणून संधी मिळत होती आणि तिथे चांगले पैसे मिळत होते. तर त्यावेळी त्यांना मी रिक्वेस्ट केली की आपण एखादी देशांतर्गत एखादी टेनिसची स्पर्धा चालू करा आणि खूप खेळाडूंमध्ये अतिशय टॅलेंट आहे. आज जर आपण बघितलं तर तुमच्या समोर असलेले इक्कू यांनी मुंबईमध्ये जाऊन आपल्या रायगडचं नाव डॉमिनेट केलं आहे. अशा खूप सारे खेळाडू होते किंवा त्यावेळी पैशाची तेवढी व्यावसायिकता नव्हती, नाहीतर तो सुद्धा आज चांगल्या 25-30 लाखाच्या बोलीवर गेला असता. तर त्याच्या माध्यमातून आज जर पाहिलं तर ISPLच्या धर्तीचं चालू केलं आशिष शेलार साहेबांनी आणि त्याच्या माध्यमातून केतन म्हात्रे असेल, आकाश तारेकर असेल, विश्वजीत ठाकूर असेल, आज त्यांना 25-30 लाखाच्या बोली लागल्या. म्हणजे आज जे टेनिस खेळाडू होते त्यांचा सुद्धा स्वतःचं करिअर घडण्याची संधी मिळाली. येणाऱ्या पुढच्या महिन्याच्या काळात ISPLच्या माध्यमातून ISPL ॲफिलेटेड आम्ही उरण विधानसभेमध्ये टुर्नामेंट घेत आहोत आणि त्याच्या माध्यमातून इथला खेळाडू ISPLमध्ये कसा जाईल यासाठी आम्ही जास्तीत जास्त प्रयत्न करणार आहोत. आणि दादा एक महत्त्वाचा प्रश्न, जे तुमच्या समोर जे मान्यवर आहेत त्या मान्यवरांपेक्षा आत्ता त्यांच्या अंगावरती कपडे वाईट आहेत, पण ते ड्रेस कोडमध्ये आधी होते आणि ते सगळे 40+चे आणि त्यांचा एक स्लोगन आहे. आमच्या प्रवीणजी मास्तर असतील, गणेश नाना असतील आणि संदीप मामोगर, सगळं त्यांचं एक स्लोगन आहे, एक धाव आरोग्यासाठी. पण येणाऱ्या रायगड प्रीमियर लीगमध्ये या 40+ खेळाडूंसाठी एक नवीन काही दर्जा निर्माण होईल का, याच्याकडे देखील एक प्रश्न असेल तुमच्यासाठी. हा खूप चांगला प्रश्न आपण केला आहे. तर आपण रायगड प्रीमियर लीगमध्ये पुढच्या वर्षी रायगड 40+ आणि ठाणा 40+ ही मॅच ठेवू, कारण रायगड प्रीमियर लीग ही स्पर्धा एक वेगळ्या दिशेने जात असते. आपण इथे अंडर 21च्या खेळाडूंना संधी देणार आहोत, म्हणजे जी नवोदित खेळाडू आहे त्यांच्यामध्ये टॅलेंट आहे, तर तो टॅलेंट आपल्याला पुढे न्यायचा आहे. बाकी 40+साठी आपण ही नवीन कन्सेप्ट घेऊन येऊ. थँक्यू. पहा, जे हे ऐकलेत ते आपल्या सर्वांचेच लाडके रायगड प्रीमियर लीगचे अध्यक्ष आदरणीय मंगेश यादव होते. आणि चला जाऊयात मॅचकडे. कमेंट्री बॉक्समध्ये करूयात थोडंसं परिवर्तन. या विभागाचा गोड आवाज आमचे मित्र आकाश देशमुख आपल्या सर्वांच्या समोर जोडले जातील. ज्या ठिकाणी करायच्या तब्बल 76 धावसंख्येचा पाठलाग करायचा, तर आता 4 षटकांमध्ये करायच्या तब्बल 65 धावसंख्या. हॅलो, थँक्यू मनीष सर. सर, आपण पाहिलं आपल्या या मुख्य अतिथी मंचावर आणि या धाकटी पंढरी पंचविश्व प्रीमियर लीगसाठी ज्यांची आवर्जून आपल्याला सदिच्छा भेट झाली असे आपल्या रायगड जिल्हा परिषदेचे अध्यक्ष सन्माननीय मंगेशजी वाकडेकर सर आले. त्यासोबत पाहिलं तर व्यासपीठावर सन्माननीय रेश्माताई पाटील यासुद्धा उपस्थित होत्या. नवनिर्वाचित पाहिलं तर जिल्हा परिषद सदस्य, त्यासोबत देवयानी देशमुखताईसुद्धा उपस्थित राहिल्या. आतकरगाव पंचायत समिती सदस्य यांचं आपण मनाच्या अंतकरणातून स्वागत करूयात. आणि आज पाहिलं तर आपल्यासोबत इथे मंगेशदा वाकडीकर साहेब होते. त्यांचं खरंच वेळात वेळ काढून आपल्या या स्पर्धेला भेट देण्यासाठी ते पोहोचले. त्यांचं मनाच्या अंतकरणातून आपण स्वागत करूयात, त्यांचा आभार व्यक्त करूयात. सध्या पाहायला गेलं तर बिझी शेड्यूल असून सुद्धा या स्पर्धेसाठी त्यांची भेट आणि त्यांचीच रायगड प्रीमियर लीग सध्या चालू आहे, अर्थातच उरणच्या नगरीमध्ये. आणि ती रायगड प्रीमियर लीगचा थरार आज पाहिलं तर 7व्या दिवसामध्ये पोहोचला आहे. तरीसुद्धा आपल्या या स्पर्धेला भेट देण्यासाठी आणि गणेश राणा आणि संपूर्ण कालापूर तालुक्याच्या या टीमवर प्रेम आणि क्रिकेटवर त्यांचं नितांत प्रेम ते दाखवण्यासाठी, त्यासोबत पाहिलं तर त्या प्रेमाखातीरच या आपल्या धाकटे पंढरीच्या विभागामध्ये त्यांना खेचून आणलं आणि आज या आपल्या स्पर्धेला त्यांनी बऱ्याचशा पाहिलं तर शुभेच्छा दिल्या. त्यांच्या माध्यमातून पाहिलं तर बऱ्याचशा गोष्टी आपल्याला समजल्या. त्यांचं विजन काय, खरं तर क्रिकेटच्या माध्यमातून त्यांचं विजन खूप मोठं आहे, त्यांनी दाखवून दिलं. रायगड प्रीमियर लीगची मोठी स्पर्धा घडवली, आज तागायत पाहिलं तर 6 वर्ष घडवत आलेत. त्यानंतर आता यानंतर येणाऱ्या ISPLसाठी मला काय करायचं हेही त्यांचं विजन त्यांनी सांगितलं. परंतु त्यानंतर आज मी रायगड आज नंतर रायगड जिल्हा परिषदेचा मी अध्यक्ष म्हणून माझ्याकडून मला रायगड जिल्ह्याचं आज सर्वांगीण विकास करायचा आहे
आणि त्या विकासासाठी मी रात्रंदिवस झटणार हे सुद्धा त्यांनी जरूर सांगून दिले. एक सुंदर व्यक्तिमत्व, देखणं व्यक्तिमत्व, त्यांचा नक्कीच या स्पर्धेच्या माध्यमातून नक्कीच आपण सत्कार केला गेला, त्यासोबत आपल्यासोबत जोडले गेले. खरं तर या सुंदर व्यक्तिमत्वाचा मोह कोणाला आवरत नाही आहे. सर्वजण त्यांच्यासोबत फोटो काढण्यासाठी उत्सुक आहेत. चला 2 मिनटं मॅच थांबवायचे फक्त. मंगेशदांची गाडी व्यासपीठाकडे येते तर 2 मिनटं आपण नक्कीच मॅच थांबवायचे. खरं तर चांगली अशी चालू असेल मॅच आणि या मॅचमध्ये रायगड प्रीमियर लीगमध्ये खेळताना आपण पाहिलेले खेळाडूसुद्धा आहेत. मग संदेश पाटील आहे, आकाश पाटील आहे, त्याचबरोबर पाहिलं तर अर्थातच राज सावंत आहे. मंगेशदांनी पाहिलं, त्यांनीसुद्धा पाहिलं की हे खेळाडू उज्ज्वल भविष्य आपल्या रायगड जिल्ह्याचं आणि ती या स्पर्धेमध्ये खेळतात. अर्थातच या आपल्या स्पर्धेचा आज विजय झाला आहे. 12 वर्ष आणि या 12 वर्षामध्ये आज आपण ज्या नवीन संकल्पना करायच्या त्या संकल्पना केल्या. सोबतीला पाहिलं तर आज रायगड जिल्हा प्रीमियर लीगचे पाहिलं तर अध्यक्ष मंगेशदा वाकडीकर साहेब, त्याचबरोबर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष, नवनिर्वाचित अध्यक्ष म्हणून त्यांच्याकडं जे एक आता विजन असणार आहे आपल्या रायगड जिल्ह्याचा सर्वांगीण विकास करण्याचं, ते जरूर करतील. त्यासाठी त्यांना सुद्धा शुभेच्छा देऊयात. आपल्यापासून नक्कीच रजा घेतात. डीजे एकदा जोरदार गाणं वाजवायचं आहे. संकल्पनेतून राज्य अव्वल जिल्हा म्हणून नक्कीच ते घेऊन जातील. यामध्ये तिला मात्र शंका नाही आहे. मंगेशदांचं नक्कीच आपल्यातून प्रस्थान होतंय. त्यांचं नक्कीच आपण आभार व्यक्त करूयात. आपल्यासोबत जोडले गेले. त्यासोबत पाहिलं तर रेश्माताई आणि देवयानीताई सुद्धा आपल्यासोबत जोडल्या गेल्या. त्यांचंही आपण नक्कीच आभार व्यक्त करूयात. आणि वळत आता या मॅचकडे, मॅचचं चित्र आपण पाहणार आहोत. एका बाजूला जर पाहायला गेलं तर विश्वेश्वर इलेव्हन संघाने पहिले बॅटिंग करताना तब्बल 75 धावा केल्या, 76चं टार्गेट सेट केलं. आणि अर्थातच संदेश पाटीलची टीम, ज्या टीमचं नाव मराठा वॉरियर्स, या संघाला करायच्या होत्या 76 धावा, 11 1 विकेट. संदेश पाटीलच्या विरुद्ध बॉलिंग ट्रॅकवर असलेला दुर्वेश गोलंदाज खूप चांगली गोलंदाजी करतोय. अद्याप जर पाहायला गेलं तर या गोलंदाजाने अचूक टप्प्यावर गोलंदाजी केली आहे. चांगली गोलंदाजी. पहिल्या बॉलवर आलेली विकेट, त्यानंतरच्या बॉलवर पाहिलं तर डॉट बॉल आलाय. करण बागमारे 4 बॉल वैयक्तिक 9 धावा संख्येवर खेळतोय. आणि संदेश पाटील व्हाईटसाठी रिव्ह्यू घेतला गेला बॅटिंग एंड कडून. जरूर इथं चेक केलं जाईल. आज खरं तर आयोजन कमिटी खुश असेल. या आयोजन कमिटीने जे स्वप्न पाहिलं होतं ते सत्यात उतरत गेलंय. त्यांचा हाच निर्धार असणार आहे की आम्ही या 12 वर्षामध्ये फेअर डिलिव्हरी आहे. आणि तिसऱ्या पंचाने सांगितलंय 1 बाउन्सचा इशारा असेल तर गोलंदाजाला तंबी दिली गेली आहे. जर पाहिलं तर डॉट बॉलालाही जमेची बाजू बनावी लागेल. पाहिलं तर गोलंदाजी करणाऱ्या श्री विश्वेश्वर इलेव्हन संघासाठी 21 बॉल्स मध्ये आता 65 धावा संख्या करायची. या धावा केल्या जातील का की वाचवल्या जातील, हा थरार आपण पाहिलं तर धाकटी पंढरी पंचवर्षीय प्रीमियर लीगचा इथे संदेश पाटील यांच्या बॅट मधून आलाय फटका. डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने अगदी हायवेच्या नजीक बॉलला पाठवण्याचा प्रयत्न केला, गेला सीमा पार, आउट ऑफ दी पार, षटकार. याच्या बॅटमधून आलेला फटका. 2 बॉल वैयक्तिक 6 धावा संख्येवर खेळतात. शेवटपर्यंत टिकावं लागेल, खेळावं लागेल. 5 ओव्हरमध्ये 76 करायच्या होत्या. थोडा मागे ठेवण्याचा प्रयत्न केलाय. बॉल पाहायला तर गेलं तर समोर बॉल टाकत नाहीये. त्यांना माहिती आहे संदेश यांचा स्ट्रॉंग झोन काय. दुर्वेश पाहिलं तर जरी नवीन गोलंदाज असतील तरी त्यांना माहिती आहे की समोर असलेला खेळाडू ज्याने रायगड प्रीमियर लीगचा हंगाम गाजवलं होतं
तो खेळाडू तालुका स्तरावरचं क्रिकेट खेळतो, व्यावसायिक खेळाडू आहे, पण त्यांच्या विरुद्ध चांगली गोलंदाजी करावी लागेल. त्यांच्या रीचमध्ये बॉल देऊ देत नाहीयेत. इथे सुद्धा यॉर्क बॉल क्रिकेटमधील पाहिलं तर बॉलरचं ब्रह्मास्त्र म्हणावं लागेल, त्या ब्रह्मास्त्राचा वापर केला आणि हेच तर खरी वेळ आहे. या मॅचमध्ये संदेश पाटील जर पाहायला गेलं तर त्यांची एक मॅच जिंकलेत. सतीशजी बडेकर यांच्याकडून पाहिलं तर संदेश पाटील याच्यासाठी मागील षटकारासाठी 200 रुपयाचं कॅश प्राइज आले. खरं तर आजच्या या सेकंड इनिंगमध्ये करण वाघमारेचा जो षटकार होता तो पाहुणे आपले मंगेजी वाकडेकर साहेब पाहत राहिले. एक जबरदस्त फटका त्यांनी खेचला होता. त्या फटक्याचं रिप्लाय आपण वारंवार नक्कीच पाहू आणि या KTC लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून सुद्धा ते क्षणचित्र टिपलं गेले. एक जबरदस्त फटका, कलात्मक फटका आणि तो षटकार दिशेने मारला होता. अर्थातच करण वाघमारे या खेळाडूने 2 षटकांचा खेळ संपला. 18 धावसंख्या झाली. 1 विकेट मैदानाच्या बाहेर. 5 ओव्हरची मॅच असल्याने 30 बॉलच्या खेळामध्ये करायच्या होत्या ते 76 धावा. आता 18 बॉलमध्ये 58 धावा करायच्या आहेत. कठीण परिस्थिती आणि कठीण परिस्थितीमध्ये सांगा, स्वतःला सिद्ध करा, स्वतःला झोकून द्या, कारण की या क्षणामधून मिळवलेला विजय हा तुमच्या नेहमी आठवणीत राहील. इथून पाहिलं तर तुम्ही फक्त इतिहास घडवण्यासाठी तयार राहिलात. तुम्ही या रायगडच्या भूमीमध्ये आहात. छत्रपती शिवाजी महाराजांनी एक इतिहास घडवला. मुघलांपासून पाहिलं तर आपलं रक्षण केलं, आपल्याला त्यांनी एक मोकळीक करून दिली आणि तशाच प्रकारे आपल्याला इथं या धावांच्या अडचणातून, बंधनातून आपल्याला सुटायचंय आणि तर सुटण्यासाठी समोर पाहिला तर संदेश पाटील साथ असेल ती करणला आणि करणची साथ संदेशला. बॉलिंग ट्रॅकवर असेल तो राज सावंत. राज सावंतसाठी राज सावंत ने अपील केली आहे. बॉलर अपील करतात, फिल्डर अपील करतात, तर संदेश विकेट जातीये. पाहिलं तर पहिल्या इनिंग मध्ये आपण संदेशने जशी विकेट घेतली राज सावंतची, कोणत्याही प्रकारे तिथं गोंधळ केला नाही, गडबड केला नाही आणि आताही आपल्याला तसंच पाहायला भेटलं. संदेशची विकेट गेल्यानंतर राजने जल्लोष केला नाही. त्यांना माहिती आहे इथे क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये जर षटकार येणार, चौकार येणार, विकेट जाणार, परंतु आपण खेळाडू एकमेकांसोबत बऱ्याचदा क्रिकेट खेळत असतो. जल्लोष करून एखाद्याला डिवसायचं नाही, परंतु तुझी विकेट गेली, महत्वाची विकेट. आणि हा विकेट पाहिलं तर टीम श्री विश्वेश्वर इंडियन संघासाठी एक महत्वाचा विकेट असणार आहे. खेळाडू बाद संदेश पाटील 6 बॉल 7 धावा करून बाद होत आहेत. आपण सन्माननीय गणेशदादा लबडे यांना सुद्धा आमंत्रित करूया. दादा या आपण व्यासपीठावर. आपलं सहर्ष स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. सन्माननीय योगेशजी गायकवाड आपल्यालाही विनंती असेल आपण सुद्धा या. त्यासोबत सन्माननीय अतिशदा खामगावकर यांनाही विनंती असेल आपण सुद्धा व्यासपीठावर यावं. आपलं सहर्ष स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. आपल्याला 4थ्या क्रमांकाची पाहिलं तर एक चमचमती ट्रॉफी, आकर्षक ट्रॉफी आपल्याला नक्कीच अतिशदा खामगावकर यांच्या माध्यमातून मिळाले. दरवर्षी त्यांचं योग्य सहकार्य असतं, आजही त्यांचं सहकार्य मिळालंय, त्यांचं आपण करूया सहर्ष स्वागत. रोवणीत आलेत नवीन बॅटर. 58 करायच्या होत्या, त्यानंतर फटका पाहिला तर अगदी सीमालगत अडवण्याचा प्रयत्न केला. इथे पाहिले तर 4 झालाय. राज सावंत 4 झाला, त्याची टीम 4 झाली आहे. टीम मध्ये जर पाहायला गेलं प्रणव लोखंडेने हा बॉल अडवलाय. प्रणय लोखंडेने पाहिलं तर हा बॉल अडवण्याचा प्रयत्न केलाय सक्सेसफुल. आणि हेच तर पाहिलं तर आपल्या PPLचं उद्दिष्ट होतं, नवनवीन खेळाडू घडू दे, हाच एक मोठा उद्दिष्ट. एक धाव घेतली इथे पहिल्या तर पुल करण्याचा प्रयत्न केला. फिल्डर मागे तैनात आहेत अक्षय खरिवले. बॉल पकडला, फेकी सुद्धा केली आहे, इथे सुद्धा मिळेल ती 1 धाव. आता मॅच थोडी कठीण परिस्थितीमध्ये गेली आहे. राज सावंत जर पाहायला गेलं तर पहिलं षटक राज सावंतने चांगलं हाताळलं होतं. त्यानंतर पाहिलं तर या षटकामध्ये खर्च केला फक्त 2च धावा. संदेशची मोठी विकेट, मोठा मासा गळाला लावलाय. 20 वर 2 विकेट गेल्यात मैदानाच्या बाहेर. समोर असेल तो म्हणजे रोनित चिंचोलीचा खेळाडू पाहिला तर मराठवाडा संघाकडून आज फ्रँचायझी क्रिकेट खेळतोय. रोनित फटका, फ्लिक ऑफ द रिक्स आणि बॉल चाललाय सीमा पार. अगदी या खेळाडूचं कौतुक करावं तेवढं कमीच. काय कमालीचा फटका होता. या फटक्याची बेदुंदता, या फटक्याची ताकद, नजाकत, याच्या मनगड्यातली पॉवर पाहायला मिळाली आणि एक जबरदस्त फटका गेला सीमा पार. षटकार षटकार षटकार.
पुन्हा एकदा पाहिला तर बॉल त्याच दिशेने, परंतु अक्षय खरिवले चुकी करणार नाहीयेत. विकेट जातीये, कॅच घेत आहेत. त्यानंतर आपण पुढील मासाठी श्री स्वामी समर्थ 11 सासगाव संघ आणि त्यांच्या विपक्ष खेळताना साईराज इंटरप्राइजेसच्या संघासाठी टॉस होणार आहे. टॉस जिंकला श्री स्वामी समर्थ 11. सासगाव संघाने टॉस जिंकला आणि त्यांनी बॅटिंगचा निर्णय घेतला. समोर असेल ते म्हणजे अर्थातच साईराज इंटरप्राइजेस हा संघ असेल. साईराज इंटरप्राइजेस संघाला आता पुन्हा एकदा पाहिलं तर फिल्डिंग करायची आहे. मागील मॅचमध्ये सुद्धा त्यांना टॉस जिंकल्यानंतर पहिली फिल्डिंग करावी लागली. इथे विकेट जातीये, बोल्ड होतोय, क्लीन बोल्ड करतोय राज सावंत. या मॅच मध्ये उपयुक्त अशी गोलंदाजी केली आहे. रोशन धुमाळ बाद झाले. रोशन धुमाळ खेळ होते ते बाद झालेत, मैदानामध्ये गेले होते परंतु स्वस्तात बाद झालेत. आता न्यू बॅटर मैदानामध्ये रवाना झालेत. कौशल पाटील चिंचवलीचे अजून एक खेळाडू मैदानामध्ये रवाना झालेत. ही मॅच थोडी कठीण झाली आहे. आता पाहिलं तर 2 षटकांचा खेळ बाकी असते. 12 बॉल आणि 12 बॉल्स मध्ये तब्बल करायच्या त्या 56 धावा. 56 धावा अर्थातच 28च्या सरासरीने या धावा करायच्या, ते सोपे नसणार आहेत. राज पाटील या मॅच मध्ये पाहिलं तर संदेश पाटील यांचा संघ खेळतोय. पहिली मॅच त्यांनी चांगल्या रन रेट जिंकली होती, परंतु ही मॅच थोडीशी त्यांच्यासाठी कठीण झाली आहे. या मॅच मध्ये त्यांना जिंकायचंय, 50 धावा करायच्यात. चेक केले जाते, त्याचबरोबर स्कोर रिवाइज केलाय. 50 धावा करायच्यात, 50 धावा करायच्यात. 25च्या सरासरीने या धावा करायच्यात आणि या 25च्या सरासरीने धावा केल्या जाऊ शकतात. जर इथे पाहिले तर करण वाघमारे अजूनही मैदानामध्ये आहेत, सलामीला आलेत आणि या खेळाडूकडे तेवढी ताकद आहे. एक खेळाडू धावा करू शकतात या मैदानामध्ये. आजची एज लागली होती. एस्टांच्या मागे खेळाडू तैनात होते, कॅच पकडायला हवं होतं. अक्षय थोरवे होते, टीमचे संघ मालक आहेत आणि कॅच पकडला असता तर मॅच जवळपास आपल्या हातामध्ये खिशात आली असती, पण तो घडलंय का, या बॉलवर कॅच सुटली. श्री विश्वेश्वर 11 संघ पाहिलं तर अक्षयजी थोरवे यांचा संघ, त्याचबरोबर रोहित पाटील आहेत आणि त्याचबरोबर सचिन कदम, दादू हे सुद्धा आहेत. परंतु फटका चांगला आहे. डिफांड लेगच्या ठिकाणी फिल्डर आहेत तैनात. एक धाव घेतली जाते. कौशलला मिळते स्ट्राईक. मॅच मध्ये थोडासा उशीर झाला. इथून पाहिलं तर चौकार षटकार मारावे लागतील आणि हे चौकार षटकार मारणार कोण, कोणत्या खेळाडूच्या पाहिलं तर मनगडामध्ये ताकद आहे, कोणता खेळाडू इथे धावा करू शकतो हे पाहावं लागेल. रन रेटचा सुद्धा विचार करायला पाहिजे. जर पाहिलं तर बॉलिंग ट्रॅकवर प्रफुल्ल आहेत. प्रफुल्लने सुद्धा पहिल्या 2 बॉलमध्ये प्रभावित गोलंदाजी केली आहे. प्रत्येक यंग खेळाडू पाहिलं तर एक चांगल्या प्रकारचं क्रिकेट खेळतो या मैदानामध्ये आणि क्रिकेट खेळून दाखवून देतोय की या स्पर्धेमध्ये आम्ही उतरलो. यंग जरी असलो म्हणून काय झालं, आमच्यामध्ये एक क्षमता आहे. आम्ही या विभागामधून आता पुढची पिढी ही आता आपल्या विभागाचं नाव पुढे घेऊन जाण्यासाठी सज्ज झालोत. आमच्या खांद्यावर आपण धुरा दिलीत, कुठेही वाया जाणार नाहीये. फटका चांगला आहे, दमदार बॉल जाईल, 1 बाउन्स डायरेक्टली जाईल सीमा पार. आलाय षटकार. धावफलकावर 33 धावा झाल्यात. प्रत्येक बॉलवर येणाऱ्या मोठा फटका मारावा लागेल. धावसंख्या खूप पाहिजे. जवळपास पाहिलं तर व्हाईट बॉल आणि या व्हाईट बॉलच्या मध्ये 34 झाल्यात. आता करायच्यात पाहिलं तर 42 धावा. 9 बॉल 42. प्रत्येक बॉल मध्ये पाहिलं तर एक षटकार येणे गरजेचं असेल. प्रत्येक बॉलवर एक मोठा फटका मारावा लागेल. फटके प्रत्येक बॉलवर चौकार षटकार षटकार षटकारच पाहिजेत, परंतु कोणता बॅटर मारणार. इथून जर मॅच जिंकली तर खरंच या खेळाडूंचं कौतुक संपूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये आणि महाराष्ट्राच्या टेनिस क्रिकेटच्या पटलावर केलं जाईल. परंतु या बॉलवर सुरुवात करावी लागेल. सुरुवात केली तर शेवट चांगला होईल, परंतु सुरुवात होणार का.
इथे चांगला फटका आहे, पुलचा फटका ठरतोय सक्सेसफुल आणि लॉंग ऑनच्या दिशेने राज सावंतांच्या डोक्यावरून दस्तक पे मस्तक गेला सीमापार षटकार. खरं तर कौशल पाटील जेव्हा बॉलिंग ट्रॅकवर सुद्धा आले होते, चांगली बॉलिंग कौशलने केली होती. संदेशचा सकाळी जेव्हा कॉल झाला, संदेशने सांगितलं एक हिरा आम्ही शोधलाय. अर्थातच तोच हिरा कौशल पाटील आणि चिंचोली गावासाठी ग्रामीण क्रिकेट खेळताना याच्याकडून सुद्धा बऱ्याचशा अपेक्षा असतील आणि चिंचोली गावातून बरेचसे नवीन खेळाडू तयार झाले. त्यातलाच कौशल आता मैदानामध्ये बॅटिंग करतोय, बॅक टू बॅक मोठे फटके ठोकतोय, 2 टोकले षटकार. आता मॅचची स्थिती जर पाहिली 8 बॉलमध्ये 36 धावा. यानंतरचा बॉल कट करण्याचा प्रयत्न केला होता, थोडंसं लेझी झाले, लेट झाले, परंतु बॉल जाईल तो डॉट आणि या डॉट बॉलच्या मदतीने टीमची टोटल जर पाहिली तिथे स्थिरावते. अर्थातच आता करायच्या त्या 36 धावा, 7 बॉलमध्ये 36, प्रत्येक बॉलवर एक मोठा फटका. इथे मॅच जिंकायची असेल तर आपल्याला धावा कराव्या लागतील. या मॅचमध्ये जर का आपण पराभवाची चव चाकली तर आपलं आव्हान कठीण ठरून जाईल. इथे चांगला बॉल, या बॉल पाहिलं तर थोडं सबमरीन डिलिव्हरी राहिली आहे, डॉट बॉल जातोय. आता 6 बॉलमध्ये 36 धावा जिंकायची गरज. इतिहास घडवावा लागेल, पण तो इतिहास हा पाहिला तर मराठ्यांच्या रक्तात आहे. मराठे फक्त इतिहास घडवण्यासाठीच जाणले जातात आणि तो इतिहास इथे पाहिलं तर या धाकटी पंढरीच्या भूमीमध्ये घडवला जाईल का? आणि घडवण्यासाठी मैदानामध्ये इथे पाहिलं तर बॅटिंग करताना करणला आपलं तन मन धावून आपल्या मनगडातली ताकद दाखवावी लागेल आणि ते करण करून दाखवणार का? 6 मध्ये 36 ची गरज. डीजे जर पाहिलं तर करण वाघमारे 6 मध्ये 6 षटकांची गरज. इतिहास घडवण्यासाठी पाहिलं तर ही षटक असू शकतं. जर झाल्या तर इतिहासामध्ये नोंद केली जाईल, त्याचबरोबर आपल्या या प्रीमियर लीग मध्ये याची नोंद केली जाईल. पहिला बॉल थोडं काळी राहिला, पाहिलं तर लांगदी कारफेट फटका चाललाय, अक्षय खरिवले आहेत, पकडला, बॅकअप चांगलं केले त्यांनी आणि त्याचबरोबर इथे फक्त मिळेल ती एक धावाडी. या एके धावनी स्ट्राईक रोटेट होते. 5 मध्ये आता 35 ची गरज. मॅच अगदी दूर गेली आहे. मॅच पाहिलं तर बॅटिंग करणाऱ्या संघापासून दूर जात चालली आहे. तिला थांबवायचं असेल, पकडायचं असेल तर येणारा प्रत्येक बॉल मोठा फटका मारावा लागेल आणि सोबत पाहिलं तर नशिबाची साथ सुद्धा पाहिजे. आता पहा, मेहनत आणि नशीब दोन्ही गोष्टीची गरज आहे. नेहमी आपण म्हणतो की मेहनतीच्या सोबतीला नशीब पाहिजे आणि तिथेच पाहिलं तर इथे नशीब पाहिजे आणि नशीब मिळाल्यानंतर मेहनत करावी लागेल. काय होणार या मॅचमध्ये? मॅचचं चित्र अजूनही स्पष्ट होणं बाकी आहे, तरी सुद्धा आपण एवढं म्हणू शकतो 80% मॅच ही जर पाहिली तर बॉलिंग करणाऱ्या संघाच्या खात्यामध्ये गेले. श्री विश्वेश्वर 11 ढेकू संघाच्या खात्यामध्ये गेली, म्हणजे त्यांचा लगातार दुसरा विजय होणार का? की दुसरा विजय इथे पाहिलं संदेश पाटील यांच्या मराठा वॉरियर्स संघाचा होणार, हे सुद्धा पाहावं लागेल. मराठा वॉरियर्स संघाचे संघमालक जर पाहिलं तर अर्थातच प्रवीणजी पाटील यांचं सुद्धा या संघासाठी खूप सारं योगदान आहे. मागील बरेच पर्व प्रवीण भाऊ या स्पर्धेसाठी आपला संघ उतरवत असतात आणि वारंवार संदेश पाटील यांना त्यांच्या टीमचे कर्णधार करतात. एक वेळा पाहिलं तर चॅम्पियन सुद्धा ठरला आहे तो अर्थातच मराठा वॉरियर्स संघ. तेव्हा कॅप्टन वेगळे होते, संदेश तेव्हा इंजर्ड होते, पण संदेशला आलेली संधी सोडायची नाहीये. संदेशला माहिती आहे या संधी वारंवार येत नाहीत. अशा प्रकारची टीम सेट केली मी, त्या टीमच्या जोरावर मी काही करू शकतो. चला, हायवेला ज्या गाड्या आहेत ना तर कृपया साईडला करा, ट्रॅफिक होऊ देऊ नका. कोणत्याही प्रकारची ट्रॅफिक झाली काय कामा नये. आपल्याला पाहिलं तर दोन्ही बाजूला पार्किंगची व्यवस्था केली आणि हायवेवर उभं राहून कोणी मॅच सुद्धा पाहू नका. हायवेच्या खाली या, तुम्हाला बसायला स्टँड्स केलेत आणि त्यासोबत पाहिलं तर तुमचं हे व्यासपीठ तुमच्यासाठीच बनवलंय, पाहुण्यांसाठी प्रेक्षकांसाठी व्यासपीठ बनवलं. त्याचबरोबर तुम्हाला बसायला स्टँड सुद्धा केलेत, प्रेक्षक स्टँड. त्या स्टँडमध्ये येऊन बसा. इथे कॅच घेण्याचा प्रयत्न केलाय, तोही चांगला अटेम्प्ट. विशाल वाघमारे, रोहित वाघमारे पकडतात कॅच आणि विकेट जाते मैदानाच्या बाहेर. असेल सर्व प्रेक्षकांना, आपण हायवेच्या अगदी खाली गाड्या लावायच्या, तिथे पार्किंग झोन आहे, पार्किंग झोनला लावून गाड्या
नक्कीच लावा आणि मॅचचा आनंद घ्या. मॅचसाठी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा, त्याचबरोबर तुमचं वेलकम असेल. मॅच पाहायला जरुरी आहे. आपण नवीन बॅटर मैदानामध्ये केतन कोंडालकर एक चांगले समालोचक सुद्धा आहेत, एक चांगले गोलंदाज आहेत. तर थोड्या वेळाने आपण केंद्र कोंडालकर यांना सुद्धा मायक्रोफोनवर आमंत्रित करूयात, कारण केतन कोंडालकर कालच्या दिवसामध्ये शेवटच्या क्षणामध्ये आपल्यासोबत चांगल्या प्रकारची साथ त्यांनी दिली आणि आपल्या विभागामधून अजून एक समालोचक तयार होत आहेत. खरं तर सुरुवात केली होती ते मनीष मुंडे यांनी. मनीष मुंडे म्हटल्यानंतर एक नावाजलेले समालोचक, मग कर्जत असेल, खालापूरमध्ये असेल, त्यांच्यामध्ये या नावाची नक्कीच चर्चा होत असते. तेच मनीष मुंडे आहेत. इथे शेवटचा बॉल पाहिलं तर वाईड आहे आणि थोडं लेझी क्रिकेट बॅटरच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. इथे एक बॉलमध्ये 32 धावसंख्येची गरज आणि हा रन रेटमध्ये चांगला असा इफेक्ट करू शकतो. बत्तीस धावा. मॅच थोडी दूर गेली आहे. मॅच जिंकण्याच्या उंबरठ्यावर श्री विश्वेश्वर इलेव्हन संघ. इथं जर पाहिलं थर्ड डॉट बॉल जरूर आला आणि या डॉट बॉलच्या सहाय्याने जर पाहायला गेलं तर विजयी झालाय फोल्डिंग करणारा अर्थातच श्री विश्वेश्वर इलेव्हन संघ. ढेकूचा हा संघ या मॅचला विजयी होतोय. अर्थातच 3 मॅच मधील 2 मॅच आपल्या जिंकल्यात आणि खुश असतील अक्षय थोरवे, रोहित पाटील, त्याचबरोबर सचिन कदम, दादू हे खुश असतील. त्यांची टीम 3 पैकी 2 मॅच जिंकले. अजूनही लीग मध्ये मॅच बाकी आहेत, क्वालिफाय होणं बाकी आहे.